चैत्र महिना आला म्हणजे कैरीपासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो. तर आज सुद्धा अशा या छान लच्छेदार कैरीपासून चटपटीत आंबट गोड आणि वर्षभर टिकणारा गुळांबा कसा बनवायचा हे आपण पाहणार आहोत. बरं, हा गुळांबा छान असा लच्छेदार असावा, शिवाय वर्षभर टिकावा यासाठी छोट्या छोट्या टिप्स सुद्धा पाहणार आहोत. तर गुळांबा बनवण्यासाठी इथे मी या 2 तोतापुरी कैऱ्या अर्धा तासभर पाण्यात भिजत ठेवल्या होत्या. कैरी घेताना फार कोवळी न घेता शक्यतो अशी तयार कैरी घ्यायची. आता ही कैरी पाण्यामध्ये अशी बुडवून ठेवली म्हणजे यामध्ये देठाकडे जो चीक असतो तो बराचसा पाण्यामध्ये जातो आणि कैरीतील जी उष्णता असते ती सुद्धा कमी होते. गुळांबा वर्षभर टिकावा, त्याला बुरशी वगैरे लागू नये यासाठी पाण्यातून काढल्यानंतर ही कैरी मात्र कॉटनच्या कपड्याने स्वच्छ अशी पुसायची. पूर्णपणे कोरडी झाली की मगच पुढची प्रोसेस करायची. कैरी कापण्यासाठी आपण जो चाकू वापरतो किंवा सोलाणं असतं ते सुद्धा पूर्णपणे कोरडं असावं. कैरीचा आपल्याला किस बनवायचा आहे तर त्यासाठी सुरुवातीला देठाकडचा भाग कापला आणि नंतर बटाटे सोलण्याचं जे सोलाणं असतं त्यांनी ही कैरी पूर्णपणे सोलायची. बऱ्याच जणांकडे या कैरीचा सालासकटच गुळांबा केला जातो, पण शक्यतो काय होतं, या साल्याला तुरट अशी चव असते, त्यामुळे गुळांब्याची चव बिघडू शकते. म्हणून ही ची साल पूर्णपणे काढायची. तर ही बघा, याच पद्धतीने आणि असं सोलाणं वापरून या दोन्ही कैरीच्या मी साली काढल्या. आता ही कैरी छान एकसारखी किसली जावी यासाठी अशी मोठ्या आकाराची किसणी घ्यायची. कैरी आपण गुळासोबत शिजवणार आहोत, त्यामुळे तिचा पूर्ण लगदा होऊ नये यासाठी हा किस छान असा लच्छेदार होणं आणि मोठा मोठा होणं फार गरजेचं आहे. त्यामुळे ही कैरी उभी न किसता अशा पद्धतीने हातामध्ये बघा अशी एक बाजू पूर्ण चपटी पकडायची आणि मग जसा बटाट्याचा पूर्ण किस पाडतो त्याच पद्धतीने या कैरीचा असा किस पाडायचा. तर ही बघा छान अशी लच्छेदार कैरी तयार आहे. कैरीमध्ये सुद्धा बघा असा कडक बाटा आहे, तर बी असलेली कैरी न वापरता असा कडक बाटा असलेली कैरी वापरायची, म्हणजे ती परिपक्व कैरी असते आणि तयार केलेला गुळांबा वर्षभर टिकण्यासाठी मदत होते. आता एखादी जाड बुडाची स्टीलची कढई किंवा मग नॉनस्टिक पॅन घ्यायचा आणि यामध्ये अर्धा चमचा तूप घालायचं. बरं, इथे लोखंडी कढईचा वापर करायचा नाही, कारण कैरी आंबट असल्यामुळे लगेच त्यावर प्रक्रिया होते. तूप हलकसं गरम झालं. आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे. खडे मसाल्यांमध्ये बघा अर्धा इंच दालचिनी, 3 लवंग आणि 4 काळी मिरी घेतली. आता यापेक्षा जास्त मसाले वापरू नका. आपल्याला जर ड्रायफ्रुट्स हवे असतील, काजू, बदाम, तर ते सुद्धा यामध्ये वापरू शकता. खडे मसाल्यातून छान असा सुगंध येऊ लागला की मग यामध्ये ही कैरी घालायची. तर ही कैरी घातल्यावर लगेच अशी 2 ते 3 वेळा परतायची. बरं, कैरी परतताना सुद्धा फार जोर न देता हलक्या हाताने परतायची. कच्ची कैरी तुपावर अशी परतली म्हणजे तिला रंग सुद्धा छान येतो आणि विशेष म्हणजे हा गुळांबा वर्षभर टिकायला मदत होते. या तुपावर ही कैरी अशी परतून झाली की मग यामध्ये साखर घालू शकता किंवा आपण इथे गुळांबा बनवतोय त्यामुळे शक्यतो यामध्ये गुळाचाच वापर करा. साधारण 1 मिनिटभर ही कैरी अशी मी परतून घेतली. आता यामध्ये 1 वाटी भरून गूळ घालायचं. आपल्याला जर गुळांब्याचा रंग हलकासा केशरी हवा असेल तर केशरी रंगाचं गूळ वापरायचं. इथे मी हे सेंद्रिय गूळ वापरलं, त्यामुळे आपल्या गुळांब्याला थोडासा डार्क रंग येतो, पण हा गुळांबा चविष्ट तर होतोच, सोबतच तब्येतीला सुद्धा चांगला असतो. इथे आपण गूळ वापरलेला आहे आणि यामध्ये सोबत पाणी वगैरे वापरलं नाही, त्यामुळे आता गॅस मात्र कमीच ठेवायचा, कारण गूळ असल्यामुळे लगेच तळाला लागण्याची शक्यता असते. तर हे असं सतत परतायचं म्हणजे हा गूळ वितळायला मदत होते. गूळ पूर्णपणे वितळला की मग मात्र हे मिश्रण असं हलकसं पातळ दिसू लागतं. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. थोडंसं मीठ घालायचं, फार वापरायची गरज नाही. हे सर्व पुन्हा असं परतायचं आणि हा गुळांबा पूर्णपणे शिजला की नाही हे ओळखण्यासाठी या गुळाचा मात्र 1 तारी पाक होणं फार गरजेचं आहे, म्हणजे हा गुळांबा वर्षभर सुद्धा टिकून राहतो.
गुळांबा कच्चा राहिला किंवा पाक तयार झाला नाही तर मात्र या गुळांब्याला बुरशी लागू शकते, त्यामुळे याचा एकतारी पाक बनणं फार गरजेचं आहे। गॅस कमीच ठेवायचा आणि हा गुळांबा असा शिजू द्यायचा। अधेमध्ये या चमच्यावर हा पाक घेऊन असा चेक करायचा। चमच्यामध्ये पडणारा शेवटच्या थेंबाला अशी जर पातळ तार आली तर समजायचं आपला एकतारी पाक तयार आहे। तर हातावर घेतल्यावर बघा या पाकाला अशी हलकीशी तार सुटते, तर याचाच अर्थ आपला गुळांबा पूर्णपणे तयार आहे। गुळांबा बघा मस्त असा रसरशीत झाला आहे आणि हा गुळांबा पूर्णपणे थंड झाला की नंतर मात्र एका हवाबंद काचेच्या बरणीमध्ये भरवून ठेवायचा। तसेच गुळांबा काढण्यासाठी सुद्धा जो चमचा वापरणार आहोत तो चमचा सुद्धा पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडा असावा। तर गुळांब्याला रंग बघा किती सुंदर आलेला आहे आणि सोबतच यामध्ये जी कैरी आहे तिचा पूर्णपणे लगदा न होता छान अशी लच्छेदार राहिली आहे। आपल्याला जर जास्त प्रमाणात गुळांबा बनवायचा असेल तर हीच पद्धत वापरून जास्त प्रमाणात कैरी घ्यायची। बरं, तुम्हाला हा रसरशीत गुळांबा आणि हा गुळांबा तयार करण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा।